नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. कारण मित्रांनो, 22 ऑगस्ट 2025 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये संबंधित महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासंदर्भात सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. लाभार्थ्यांच्या माध्यमातून असा एक प्रश्न विचारला जातो की सर, आम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत की 2500 रुपये मिळणार आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण माहिती तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे. माझा निराधार बांधव ज्यावेळेस यूट्यूबवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात व्हिडिओ बघत असतो, माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस त्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात काम करणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनलवरती ज्या व्हिडिओ प्रसारित केल्या जातात त्या सर्व व्हिडिओ त्याला दिसत असतात. आणि अनेक व्हिडिओंच्या माध्यमामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला 2500 रुपये जमा होणार, उद्या जमा होणार, या तारखेला जमा होणार, त्या तारखेला जमा होणार, अशा अनेक व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांना नोटिफिकेशन येत असतात. आणि माझा दिव्यांग बांधव असेल, त्याचबरोबर विधवा महिला असतील, श्रावणबाल योजना लाभार्थी असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, तर त्या व्हिडिओ ते बघत असतात आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की सर, अनेक यूट्यूब चॅनलवरती 2500 रुपये सप्टेंबर महिन्याचे पैसे येतील असं म्हटलेलं आहे. मग सर, आम्हाला खरंच 1500 रुपये येणार आहेत की 2500 रुपये येणार आहेत, या संदर्भात सर माहिती द्या. अनेक लोकांनी मला फोन केले, मेसेज केले आणि कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा अनेक लोकांचे प्रश्न असे आहेत की सर, आम्हाला 2500 रुपये कधी येणार. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो की आपल्याला या सप्टेंबर महिन्यामध्ये 2500 रुपये येणार नाही. कारण मित्रांनो, जो शासन निर्णय जाहीर झाला त्या शासन निर्णयामध्ये नाही 2500 रुपयाचा उल्लेख केला, नाही 1500 रुपयाचा उल्लेख केला. सरसकट त्यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात असं सांगितलं की बाबा, या योजनेचे जे पैसे आहेत हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील किंवा करावेत आणि त्या संदर्भात ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ते वर्ग करण्यात असा जो आहे शासन निर्णय. पण 2500चा सुद्धा उल्लेख नाहीये, 1500 रुपयाचा सुद्धा उल्लेख नाही. मग माझ्या निराधार बांधवांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की सर, बाकीच्या यूट्यूब चॅनलवरती 2500चा उल्लेख केलाय, शासन निर्णयामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा 1500 तर 2500चा उल्लेख केलेला नाही. मग नेमकं काय? तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो की आपल्याला सप्टेंबर महिन्याचे फक्त 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. कारण मित्रांनो, 2500च्या वाटपासंदर्भात, वाढीसंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त घोषणा झालेली आहे. या घोषणेच्या बाबतीत कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये तो निर्णय घेतला जाणार आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये तो निर्णय 2500चा घेतल्यानंतर शासन निर्णय जाहीर होणार. पण कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये तो कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या स्थितीला तरी 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील, 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, ठीक आहे, तुम्ही म्हणताय 1500 रुपये येतील, मान्य, पण हे 1500 रुपये आमच्या खात्यामध्ये कधी येतील? आता या अगोदर मी एक व्हिडिओ टाकली होती की बाबा, ऑगस्ट महिन्यामध्ये 26 तारखेला संबंधित सर्व शासकीय पगारदार लोक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचे पगार जमा होणार आहेत. मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा सण उत्सव आहे, त्यांचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे असं आपण त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. परंतु मित्रांनो, ही जरी विनंती असली तरी सुद्धा त्या संदर्भात निर्णय घ्यावा लागतो आणि शासन निर्णय पारित झालेला आहे. बघूया आता आपण, आपल्याला वाटच बघावी लागणार आहे का बाबा हे पैसे कोणत्या तारखेला देणार आहेत. जर समजा या गणपती उत्सवामध्ये जर नाही जर दिले तर नियमितप्रमाणे जे 5, 6, 7 तारीख जी आहे त्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आपल्याला या तारखेसंदर्भात अधिकृत माहिती नाही आहे. सप्टेंबर महिन्याचे पैसे सरसकट 5, 6 तारखेला जमा होतात, काही अडचण नाही, ती एक तारीख डोक्यामध्ये आपल्याला ठेवायचीच आहे. पण अधिकृतपणे तारीख मी तुम्हाला 1-2-3 दिवसामध्ये सांगणार आहे, काळजी करायचं कारण नाही आहे. या व्हिडिओचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्हाला 1500 रुपये येतील की 2500 रुपये येतील. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे फक्त 1500 रुपये येणार आहेत, 2500 रुपये येणार नाही, हे या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतोय. अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट, महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.